मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यरात्री मोठा पाऊस पडला आहे आणि पावसामुळे जर बघितलं तर हापूस आंबा त्याचबरोबर काजू बागायती आहे त्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। हापूस आंबा असतो त्याच्यावर सुद्धा काळे डाग येऊ शकतात, अशा पद्धतीची परिस्थिती येऊ शकतो। मी आता आहे अशाच एका हापूस आंब्याच्या बागेमध्ये। आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी आंबे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि या आंब्यावर कसा तरी काहीतरी परिणाम होऊ शकतो। आपल्यासोबत इथे शेतकरी आहेत बाळा आडवणकर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय परिणाम होऊ शकतो। मला सांगा, पाऊस लागलाय काय नेमका परिणाम होऊ शकतो हापूस आंब्यावर? डाग येऊ शकतात, आंब्याची चव बिघडू शकते किंवा आणि आत हे येऊ शकतं म्हणजे पंजे टिश्यू। आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी आंबे आहेत, काय सांगाल ह्या आंब्यांवर कशा पद्धतीचा हा परिणाम होऊ शकतो? वरचा जो काळपटपणा आहे तो आंब्यावर उतरून डाग येऊ शकतात, ते धुले तर खराब होतात, त्याची पॉलिश जाते, असा बराचसा परिणाम होऊ शकतो यावर। नक्की जर बघितलं तर आंबा आहे, हा आंबा आता तयार होण्याच्या परिस्थिती आलेला आहे। जर बघितलं हा एकूण जर आंबा आहे तो पाऊस ज्यावेळी लागतो त्यावेळी त्याच्यावर अशा पद्धतीचे काळे डाग येण्यास सुरुवात होते। गेल्या काही दिवसात जर बघितलं तर या ठिकाणी वातावरणसुद्धा ढगाळ आहे, त्यामुळे हापूस आंबा म्हणा किंवा काजूवर मोठ्या प्रमाणात फटका आंबा बागायतदार आहेत त्याचबरोबर काजू बागायतदार आहेत त्यांना बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।